श्रीकृष्णं वंदे जगद्गुरू। आज 10 जानेवारी 2021। विषय वाचन संस्कृती लुप्त होते काय। वाचन हा शब्द विषय नेत्रांचा आहे, ज्याची दृष्टी उत्तम आणि निरोगी आणि ज्यांना अक्षर शब्दांची ओळख आहे असेच मनुष्य वाचन करू शकतात. वाचनासाठी अनेक भाषांचे माध्यम आहे. द्वापारयुगात संस्कृत देववाणी प्रचलित होती, त्याचे प्राकृत रूपांतरण मराठी भाषेत झाले आणि आता वर्तमान काळात आपल्याला सोप्या बोलीभाषेत आध्यात्मिक ब्रह्मविद्याशास्त्रावर आपल्या अखिल विश्वातील जीवांच्या उद्धारासाठी अवतार घेतलेल्या श्री चक्रधर स्वामींच्या अवतरण्याने आपल्याला मराठी भाषेत त्यांनी निरूपण केलेल्या महाराष्ट्रातील मराठी माणूस नागदेव आचार्यांना निमित्त करून, माईमभट्टांना निमित्त करून आणि अनेक सद्भक्तांना निमित्त करून अनेक लीळा करून ब्रह्मविद्या निरूपण करून जीवाचा उद्धरण कार्य आजपर्यंत चालू आहे आणि असाच पुढे चालत राहील. स्वामींच्या उत्तरापंथी गमनानंतर या ग्रंथाचे सकलिपी आदी सांकेतिक लिपीत त्याचे लिखाण झाले आणि अशिक्षित माणसांची आणखी कुचपणा झाली. आधी मराठी सोयीची वाचता येत नाही आणि त्यात लिपीचे ओझे डोक्यावर वाढले आहे. असो, द्वापारयुगातील श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीमुखोत्तम निघालेल्या श्रीमद भगवद्गीतेचे अनेक महानुभाव विद्वान संत महात्म्यांनी त्याचे मराठी भाषांतर करून आपल्यावर अनेक उपकार करून ठेवले आहेत. 1. कैवल्य दीपिका महंत श्री सारंगधर पुजदेकर महात्म्यांनी भाष्य केलेली मराठी टीका अत्यंत उद्बोधक रहस्यमय अर्थाने भरलेली आहे. 2. रहस्यचंद्रिका महंत श्री मुरलीधर शास्त्री यांची आहे. 3. गीता टीका मोठे बाबा जाधववाडी यांचा ग्रंथ सर्वत्र उपलब्ध नाही. 4. अन्य सांप्रदायिक संत गोयंका यांनी कलकत्ता येथून गोरखपूर गीता अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. श्रीमद भगवद्गीता पृथ्वीवरील सप्तसमुद्र एक झाले तरी त्याची अगाधता पूर्ण होणार नाही, अशी श्रीमद भगवद्गीतेची तोरवी आहे. जीवात्मा अमर अविनाशी आहे याचे आत्मज्ञान गीतेच्या 2रा अध्याय सांख्य ज्ञानयोग द्वारे प्राप्त होते. मनुष्याला कर्मबंधनातून कसे मुक्त व्हावे याचे ज्ञान गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 47व्या श्लोकापासून पुढे कर्मयोग, भक्तियोग, मोक्ष संन्यासयोग इत्यादी प्रत्येक अध्यायात अनमोल ज्ञान सांगितले आहे. गृहस्थाश्रमात मनुष्यांना तर जीवन जगण्याचा एक अनमोल खजिना देवाने उपलब्ध करून दिला आहे. वर्तमान स्थितीत हिंदूंची एवढी शोकांतिका आहे की आपल्या लहान मुलांपासून प्राथमिक शाळेपासून माध्यमिक शाळेपर्यंत एकही विद्यार्थ्याला सांगता येत नाही की आपला हिंदूंचा आद्य धार्मिक ग्रंथ कोणता. याचं कारण संस्कार क्षमता. शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश केला गेला नाही, ही या देशाची शोकांतिका आहे. सुशिक्षित संस्कारशील माणसाने निस्वार्थपणे सांस्कृतिक, धार्मिक, ठेव आध्यात्मिक क्षेत्रातील सच्चिदानंद घन परमात्म्याला, सद्ब्रह्माची वास्तविक आणि आनंदघन ईश्वराच्या कार्याची प्रेरणा समाजातील तळागाळातल्या गरीब लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न निस्वार्थपणे केला तरच आपण स्वतःचा आत्मोद्धार करण्याच्या मार्गावर वाटचाल करू शकतो. आमचे हे विचार आपणापर्यंत पोचविण्यासाठी आम्हाला विज्ञान सामर्थ्याचा आधार घ्यावा लागतो. ही वर्तमान काळाची आता गरज झाली आहे. वंदे श्री चक्रधर. वाचन हा विषय जेवढा लांबवा तेवढा लांबू शकतो, परंतु आपल्याला वास्तविकतेचा विचार करायचा. मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 1 तासभर का होईना वाचनाची सवय लावून ठेवायला पाहिजे. कारण नेत्राद्वारे आणि कानाद्वारे आपल्याला ज्ञानेंद्रियाचा, या 2 ज्ञानेंद्रियाचा उपयोग ज्ञान अर्जन ग्रहण करण्यास उपयोग होतो. आत्म्याला सतत नेहमी सद्गुण आत्मसात करण्याकडे लावल्याने आत्मशुद्धी होऊ शकते आणि परमशांती उपलब्ध होऊ शकते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. कैवल्य दर्शन प्रकाशन दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे आणि ही व्हिडिओ ऐकल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणाऱ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा दंडवत प्रणाम.